हे बघा आता ही कोंबडी हे पिल्ल काढती, हिने पिल्ल काढली की तिला अंधारामध्ये काय करायची, तिला उचलायची, तिच्या खालची सगळी पिल्ल काढायची आणि तो जो बॉल आहे तो बॉल तसाच ठेवून त्याच्यात परत दुसरी अंडी भरायची। त्यानंतर काय करायचं, अंधारामध्येच ही सगळी पिल्ल उचलायची आणि आपल्याकडे काही अशा मी निवड कोंबड्या ठेवलेल्या आहेत की ती कोणत्याही कोंबडीचे पिल्ल घेतात। आता ह्या पिल्लांना जर आपण बल्ब खाली ठेवलं तर ती मारतात, म्हणजे त्यांचं मारायचं प्रमाण वाढतं। मग आपण काय करतो, त्यांना 2 दिवस जसं गाई आपल्या वासराला चिक पाजती तसं त्या पिल्लांना आईची खूप उभीची गरज असते। मग 2 दिवस आपण त्या कोंबड्यांच्या खाली आपण ती पिल्लं सोड। पूर्ण फ्रूटचं वेस्टेज आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला पपई, कलिंगड, मोसंबी सर्व पदार्थ दिसतील। त्यानंतर हे बघा, हे भाजीपालेवाल्यांच्या भाजीचा कचरा आहे। ज्या सफरचंदला डाग लागला आहे, या सफरचंद, गाजर, बटाटे, परत मेथीच्या भाज्या ज्या खपल्या नाही, सकाळी शेतकरी माल भरतो, संध्याकाळी मेथीच्या भाजीने मुंडकं टाकलं की त्या मुंडकं टाकलेल्या भाज्या सगळ्या संध्याकाळी फेकून दिलेल्या जातात। त्या संध्याकाळी सगळा कचरा भरला की आपला एक रात्रीचा 9 वाजता टेम्पो जातो आणि 9 वाजता टेम्पो गेल्यानंतर आपण काय करतो, तो सगळा वेस्टेज उचलतो आणि तो जवळजवळ 22 किलोमीटर लांबून आपण तो इथं आणतो। येताना रस्त्याने जेवढे भाजीवाची दुकान आहेत सगळ्यांना सांगून ठेवलेले आहे की आम्ही जे भाजीचं वेस्टेज उरणार आहे ते गायांसाठी आणि कोंबड्यांसाठी घेऊन जातो म्हणून। इथं आपल्याला रॅक दिसतात, हे एकदम म्हणजे बारदानाचं केलंय तुम्ही, हे कशासाठी केलंय? हे सगळे सौरभचं डोकं आहे। आम्ही सुरुवातीला अंडी कुठं द्यायची म्हणून लय मोठा प्रश्न होता आमचा, म्हणून आम्ही असे हे रॅक बनवले होते। ह्याच्यामध्ये तुस वगैरे टाकून ठेवला होता, मग कोंबड्या यायच्या, हे रॅक अंधाऱ्या खोलीत ठेवायला लागतो जिथं कोंबड्यांना सुरक्षित वाटेल। आता हे मी उजेडात ठेवलेले कारण माझ्याकडे तेलाचे डबे आल्यामुळे आता याची गरजच पडलेली नाही। ही आमची जुनी ट्रिक आहे। मग कोंबड्या अंधारात ठेवल्या की ह्या कप्प्यांमध्ये कोंबड्या बसायच्या आणि प्रत्येक कोंबडीचं एक विशिष्ट घर असायचं, त्यातच रोजची रोज ती कोंबडी अंडी द्यायची। तर नमस्कार मित्रांनो, मी यश काशीद ग्रेट सह्याद्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। तर मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेत आणि आपण पुण्यातील चांदखेड या ठिकाणी आलोय आणि तुम्हाला माझ्या मागे दिसेल मित्रांनो, तर हा गावरान कुक्कुटपालनाचा शेड आहे। म्हणजे जवळपास 1,500 गावरान पक्षी यामध्ये आहे आणि इथे बघायला गेलं तर रोज 600 ते 700 अंडी मिळतात आणि सरसुद्धा आपल्या पाठीमागायचे। तर सरांकडून याचं नियोजन कसं चालतं हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि खरंच आज बघायला गेलं ना, ते महिन्याकाठी या शेडपासून 2 ते 2.5 लाखांचा निव्वळ नफा कमवतात आहे। तर ते कसं हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। आणि सर्वात आधी मित्रांनो, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो शेड आहे हा पूर्ण जुगाडू पद्धतीने केला आहे आणि एकदम कमी खर्चात याचं नियोजन चालतंय आणि खरंच असा व्हिडिओ आणि असा गावरान कुक्कुटपालनाचा फार्म तुम्ही या अगदी कुठेच पाहिला नसणार आहे, मी तुम्हाला याची गॅरंटी देतो। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो, व्हिडिओला अजिबात स्किप नका करू आणि तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल ना तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेत आणि आपण या गावरान कुक्कुटपालनाच्या फार्मवर आलोय आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं बघा, सकाळी आता कोंबड्या ह्या चारण्यासाठी सोडल्यात आहे। तर म्हणजे संपूर्ण म्हणजे खूप मोठा असा फार्म आहे। तर या फार्मचं नियोजन कसं चालतं आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि हे या फार्मपासून एवढं चांगलं उत्पन्न कसं कमवतात हे सुद्धा सर आपल्याला सांगणार आहे। सर इथेच आहेत। नमस्कार सर। नमस्कार। तर सध्या हे काय चाललं, म्हणजे हे जे आपल्याला इथे दिसते ही म्हणजे वेस्ट फीडिंग आहे का? हे पूर्ण फ्रूटचं वेस्टेज आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला पपई, कलिंगड, मोसंबी सर्व पदार्थ दिसतील। त्यानंतर हे बघा, हे भाजीपालेवाल्यांच्या भाजीचा कचरा आहे। ज्या सफरचंदला डाग लागला आहे, या सफरचंद, गाजर, बटाटे, परत मेथीच्या भाज्या ज्या खपल्या नाही, सकाळी शेतकरी माल भरतो, संध्याकाळी मेथीच्या भाजीने मुंडकं टाकलं की त्या मुंडकं टाकलेल्या भाज्या सगळ्या संध्याकाळी फेकून दिलेल्या जातात। त्या संध्याकाळी सगळा कचरा भरला की आपला एक रात्रीचा 9 वाजता टेम्पो जातो आणि 9 वाजता टेम्पो गेल्यानंतर आपण काय करतो, तो सगळा वेस्टेज उचलतो आणि तो जवळजवळ 22 किलोमीटर लांबून आपण तो इथं आणतो। येताना रस्त्याने जेवढे भाजीवाची दुकान आहेत सगळ्यांना सांगून ठेवलेले आहे की आम्ही जे भाजीचं वेस्टेज उरणार आहे ते गायांसाठी आणि कोंबड्यांसाठी घेऊन जातो म्हणून। त्यानंतर आपली हिंजवडीमध्ये PG आहे आणि हॉटेल्स आहेत। त्या हॉटेलचं जो जेवण केल्यानंतर जे उरतं जेवण, ते सगळं जेवण आपण घेऊन येतो आणि ते जेवण अशा प्रकारे आपण कोंबड्यांना टाकतो। त्या जेवणामध्ये
भात, वरण, चपात्या सर्व काय असतं. आता त्याच्यामध्ये छोलेची भाजी आहे बघा, त्यात सगळं छोले आहेत. म्हणजे त्यानंतर तिकडं पण वेस्टेज टाकलेलं आहे. अशा प्रकारे आपण कोंबड्यांचं खाद्याचं नियोजन करतो. तर सर मला सांगा, आता हे जे वेस्टेज आहे ना आपलं इथे दिसते आपल्याला हे संपूर्ण, तर आता हे वन टाइम एवढं वेस्टेज टाकले तर ह्या संपूर्ण कोंबडे हे आज खाणार आहे संपूर्ण आज. हो. जर हे याचा त्रास नाही होत का त्यांना मग काही? कोंबड्यांना याचा काहीच त्रास होत नाही, कारण हे सगळं ताजा भाजीपाला आहे. तुम्ही बघता ना आता हे सगळं, आता हे सफरचंद ताजंच आहे. म्हणजे कापलं तर माणूस पण खाऊ शकतो. फक्त त्याला काय झालेलं आहे, थोडासा डाग लागलेला आहे. त्यानंतर आता हे गाजरं आहेत, त्यानंतर हे मेथीच्या गड्डे आहेत. ह्या मेथीच्या गड्ड्यांना काहीच झालेलं नाही, फक्त त्यांनी काय केलेलं आहे, सुकलेले आहेत आणि त्यांनी मुंडकं टाकले फक्त. आता ते गिऱ्हाईकांना कसं चोखणाळ असतात, ताजं पाहिजे, फ्रेश पाहिजे. मग या कोंबड्या आपल्या आता या कोंबड्या मेथीच्या भाज्या, परत हे सगळं खाणार कोंबड्या. आता सर्वात प्रथम आपलं नाव आणि आपला जो हा गावरान कुक्कुटपालनाचा फार्म याचा एक पत्ता सांगा. माझं नाव सचिन काळूराव विंगवले, मी राहणार पिंपळी निलगचा, पण माझं फार्म पिंपळी निलगपासून 22 किलोमीटरवरती चांदखेड गावामध्ये. तर मग मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही ठरवलं की आपण गावरान कुक्कुटपालन करायचं आहे, मग आता आपल्याला जो हा फार्म दिसतोय आज तुम्ही एवढं केलंय, मग या फार्मची एक सुरुवात कशी झाली होती आणि आता किती पक्षी आहे फार्मवर? सुरुवात अशा प्रकारे झाली की आपण पहिलं सुरुवातीला कावेरीचे पक्षी आणले होते, ते कोर्स केला, त्यानंतर ती पिल्लं बघितली, पण ते पक्षी आणले, ते मोठे केले, सगळं केलं. पण ज्यावेळेस आपल्याला कस्टमरने डिमांड केली की आपल्याला गावरान अंडी पाहिजे, गावरान अंडी पाहिजे म्हणल्यावरती आता गावरान अंडी भेटणार कुठं? मग कस्टमर लोकांना तर गावरान अंडी मला द्यायची होती. आपल्याकडे घरी थोड्याशा कोंबड्या होत्या, त्याची किती कस्टमरला देणार आहे, 4-5 कस्टमर बघायचे. मग मी चौकशी केली गावात चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की सौरभ नावाचा एक पोरगा आहे, त्याकडे भरपूर अंडी आहेत नाही का गावरांची. मग मी त्याला भेटायला गेलो, म्हणलं बाळा आपल्याला अंडी भेटतील का रे? तो म्हणला तुम्हाला पाहिजे तेवढी अंडी भेटतील. मग त्यानंतर मी ती अंडी पहिल्यांदा उचलली. मग दरवेळेस अंडी घेण्यापेक्षा मग तो म्हणला की तुम्ही दरवेळेस अंडी विकत घेण्यापेक्षा तुम्हाला मी कोंबड्या देतो आणि तुम्ही तुमच्या शेतावर करा, तुमच्या शेतातली जागा पण चांगली आहे आणि तिथं आपल्या कंपनीचं हे पण होऊन जाईल, एक प्रोजेक्ट पण होऊन जाईल. मग त्यांनी मला जवळजवळ 500 कोंबड्या दिल्या. त्या 500 कोंबड्या मी घेऊन आलो. नंतर मग कस्टमरला अंडी वगैरे मी व्यवस्थित देत राहिलो, सप्लायर माझं सगळं व्यवस्थित चालू होतं. त्यानंतर सौरभचा बिझनेस भरपूर वाढला, मोठ्या प्रमाणात झाला. मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर सौरभला पिल्लांची गरज पडली. मग तो परत माझ्यापाशी आला, म्हणला काका तुमची अंडी तर चालले, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, पण तुम्हाला आता तुम्ही मला पिल्लं देऊ शकता का? म्हणलं आपल्याकडे आता कोंबड्या आहेत भरपूर, आपण ते बसवलं तर पाहिजे तेवढी पिल्लं भेटतील. मग जवळजवळ सुरुवात अशी 500 पक्ष्यांपासून झाली, तर आता आपल्याकडे जवळजवळ 1,500 पक्षी होते. त्यातल्या खुडूक कोंबड्या सगळ्या जवळजवळ 400-500च्या पुढं खुडूक कोंबड्या असायच्या. तर काका मला सांगा, आता आपले जे एवढे पक्षी आहे ना, या पक्ष्यांमागे आपल्याला रोजची अंडी किती निघतात? आता आपल्याकडं कमीत कमी 1,500 पक्ष्यांमागे 400 अंडी रोजची कुठंच गेली नाही. मी गोळा करायला सुरुवात केल्यानंतर 400 अंडी प्लसच असतात, 400च्या आतमध्ये कधीच नाही, मायनसमध्ये आजपर्यंत आलोच नाही मी. मग आता आपल्याकडं खुडूक कोंबड्या किती बसतात ते साधारणतः? जवळजवळ मी खुडूक कोंबड्या बसवायला सुरुवात केली आणि पिल्लं द्यायची होती, त्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात खुडूक कोंबड्या बसवायला सुरुवात केली. तर मी जवळजवळ 400 कोंबड्या खुडूक बसवल्या आणि प्रत्येक कोंबडीनी ॲव्हरेज आपल्याकडे 14 ते 15 पिल्लं काढली. तर कमीत कमी 5,000च्या पुढं आपल्याकडे पिल्लं निघली. आणि ती सगळी पिल्लं, आता ती पिल्लं सौरभनी सगळी कस्टमर लोकांना दिली. त्यामुळे फायदा असा झाला की जे 10 रुपयाला अंडे विकायचे मला, त्या अंड्याची आज मार्केटला व्हॅल्यू डायरेक्ट 60 रुपये झाली. तर ही जी गावरान कोंबडी आहे ना सर आपली, ही गावरान कोंबडीची ओळख काय नाही, ही कशी ओळखायची तेच मला सांगा. गावरान कोंबडीची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे ती खुडूक बसती, त्यानंतर त्या पक्षाची साईज बारीक असते, पायलुकडे असतात, ही गावरान कोंबडीची ओळख आहे. एक कोंबडी साधारणतः किती अंडी घालते महिन्यातनं? ही कोंबडी सरासरी आपल्याला आहे ना 17 ते 18 अंडी सहज देते. एका महिन्यात 17 अंडी देते. तर मग मला सांगा, आता ह्यांची अंडी घालायची सोय वगैरे कशी केली तुम्ही? अंडी घालायची सोय तुम्हाला आता प्रत्यक्षच दाखवतो. कोंबड्यांना अंडी देण्यासाठी मी पहिलं बघायचो की कोंबडी गावतात अंडी द्यायच्या, बाहेर अंडी द्यायच्या. त्यानंतर मग कोंबडी एक सुरक्षित जागा शोधायला लागली. माझी भाताची शेती असल्यामुळं आपल्याकडे भाताला बसण्यासाठी ते तेलाचे डबे आणतात. मग एक दिवशी लक्षात आलं की तेलाच्या डब्यामध्ये कोंबड्या अंडी देतात ते. त्यानंतर मग मी तेलाच्या डब्यांचे सगळे लावायला सुरुवात केलेली. आता हे समोर तुम्हाला दिसते ते ह्या कोंबड्या अंडी देण्यासाठी आलेल्या आहेत. ही कोंबडी आता अंडी देण्यासाठी बसलेली. या सगळ्या तुम्हाला कोंबड्या दिसतील, या अंडी देण्यासाठी बसलेले आहेत.
आता हे इथं आपल्याला रॅक दिसतात हे एकदम म्हणजे बारदानाचं केलंय तुम्ही, हे कशासाठी केलंय? हे सगळे सौरभचं डोकं आहे. आम्ही सुरुवातीला अंडी कुठं द्यायची म्हणून लय मोठा प्रश्न होता आमचा, म्हणून आम्ही असे हे रॅक बनवले होते. ह्याच्यामध्ये तुस वगैरे टाकून ठेवला होता. मग कोंबड्या यायच्या, हे रॅक अंधाऱ्या खोलीत ठेवायला लागतो जिथं कोंबड्यांना सुरक्षित वाटेल. आता हे मी उजेडात ठेवलेले आहे कारण माझ्याकडे तेलाचे डबे आल्यामुळे आता याची गरजच पडलेली नाही. ही आमची जुनी ट्रिक आहे. मग कोंबड्या अंधारात ठेवल्या की ह्या कप्प्यांमध्ये कोंबड्या बसायच्या आणि प्रत्येक कोंबडीचं एक विशिष्ट घर असायचं, त्यातच रोजची रोज ती कोंबडी अंडी द्यायची. मग या कोंबड्यांना तुम्ही पिण्याच्या पाण्याची सोय कशी केली? आता कोंबड्यांना मेन अन्न वस्त्र निवारा लागतो, या 3 गरजा महत्वाच्या आहेत. मग आता आपण राहण्यासाठी घर बनवलं. आता ते जर जमिनीवर राहिल्या तर ब्रॉयलर पक्षासारखे ते आजारी पडतील, म्हणून आपण आणि रॅक बनवले. हे सगळे बांबूचे रॅक आहेत. त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काय व्हायचं, भांडी ठेवायचो, कोंबड्या भांडी सांडवायचे. त्यानंतर मग मी ही अशी भांडी बांधलेली आहेत. ह्याच्यामध्ये कंटिन्यू पाणी येतं. ह्याला फक्त काय करायचं आहे तुम्हाला, हे कचरा असा ढकलून द्यायचा आणि पुन्हा याच्यात पाणी आपोआप येतं. म्हणजे ऑटोमॅटिक सिस्टम केली संपूर्ण. हा, ऑटोमॅटिक जेवढं आपल्याला ऑटोमॅटिक करता येईल तेवढं आपण केलेलं आहे. त्यानंतर याच्यात खाद्य असते. खाद्य आता हे शेडमध्ये खाद्य आणि पाणी ठेवायची काहीच गरज नाही. पण दिवसा जर कोंबडीला एखाद्या वेळेस पाणी नाही पिली, घाई गडबडीत तिचं आत आली आणि रात्रभर तिला पाणी नाही प्यायला भेटलं, मग रात्रीचं तिला पाणी भेटावं म्हणून आम्ही शेडमध्ये पण खाद्य आणि पाणी दोन्ही ठेवतो. मग आता ह्या ज्या आपल्या कोंबड्या अंड्यावर आहेत ना सर, यांना अंड्यासाठी हे जे फीड देतोय आपण यामध्ये, हे कुठलं फीड आहे? कोंबड्यांना फीड जे देतो आपण फक्त बाजरी, नंतर आपलं सगळ्यात महत्त्वाचं आपलं फीडचा खर्च आपण शून्य कशा पद्धती केलाय की आपण दुकानात जातो रेशनच्या, परत मोठ्या मोठ्या किराणा मालच्या दुकानात जातो. तिथं जी मात्रा उरती म्हणजे जे सांडलेलं धान्य आहे त्याच्यामध्ये काय असतं, डाळी असते सगळ्या प्रकारच्या, शेंगदाणे असतात, परत शाबू तांदूळ असतं, सोयाबीन असते, त्यानंतर त्यात सगळ्यात मोठ्या प्रमाणात तांदूळ असतं, गहू असतं, बाजरी असते. मग ही मात्रा काय करते, ते दुकानदार ते काय साफसफाई करून ते काय एक वेचत बसणार नाही, ते त्यांचं वायाच जाणार आहे. तर तो आपल्याला कमी रेटमध्ये 2 रुपये 4 रुपये किलोनी तो मात्र आपल्याला विकतो. जो कबुतरांना फुकाट देतो तो जो दुकानदार आहे तो कबुतरांना फुकाट चारत असतो. मग आपण त्याला तो फुकाट चारण्यापेक्षा त्याला म्हणतो की माझ्याकडून पैसे घे आणि तो मात्र मला दे. त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या मार्केट यार्ड सारख्या ठिकाणी जवळजवळ एक 50-50 किलोचे डायरेक्ट कट्टेच भेटतात मात्राचे कमी बजेटमध्ये. मग ती सगळी मात्र आणायची, ती निवडायची नाही, काय नाही. ही अशी या भांड्यांमध्ये खाद्याच्या टाकायची. ह्याच्यामध्ये ह्या खाद्याच्या भांड्यांमध्ये तुम्हाला कचरा दिसन, मात्रा दिसन, खाद्य दिसन आणि त्यामुळं आपला खाद्याचा खर्च तो एक कमी होतो. परत प्यायला कंटिन्यू पाणी असतं. आणि तर मग मला सांगा सर, आता आपला जो हा संपूर्ण फार्म आहे ना, हा किती जागेत आहे? हा जवळजवळ 1 एकरचा प्रोजेक्ट आहे. आपण 1 एकरला अख्खं तार कंपाऊंड केलेलं आहे. कारण मुंगूस, कुत्रं आणि 2 पायाचे प्राणी म्हणजे माणूस चोरी करणार, कोंबड्या चोरून नेणार, कुत्रं येणार, कुत्रं कोंबडी उचलून नेणार. मग आता करायचं काय, मग आपण कमी खर्चामध्ये आपण 4ही बाजूने कंपाऊंड मारलेले. ते कंपाऊंड तुम्हाला 2 मिनिटात दाखवतो, या माझ्या मागं. हे आता तुम्हाला कंपाऊंडची माहिती देण्यासाठी आलेलो आहे. आता ही आहे कोंबड्यांची, त्याला कोंबडी जाळी पण म्हणतात, याला चिकन मेस जाळी म्हणतात मराठीमध्ये, त्याला कोंबड्यांची जाळी म्हणतात नाही का. ह्या जाळीचं वैशिष्ट्य असं आहे की जर कुत्र्यांनी ही जाळी फाडायचा प्रयत्न केला तर कुत्र्याचं तोंड फाटन, पण जाळी काय तुटणार नाही. ही जाळी सडत नाही कारण ही जाळी गॅलनची. त्यानंतर सापाने जर प्रयत्न केला की बाबा आता कोंबड्या दिसते ते त्यांची अंडी खाण्यासाठी आतमध्ये शिरू, ह्याच्यामध्ये आतमध्ये सापाला आतमध्ये येतं पण बाहेर काही निघता येत नाही रिवर्स. आणि तो आतमध्ये म्हणजे असा येतो की फक्त मुंडका आत येतं आणि अडकून बसतो. असे आता कितीतरी साप ह्याच्यात अडकलेले आहेत आणि मी सोडून पण त्यांना दिलेले आहेत, कारण आपल्याला त्या जीवाला मारायचं नाही आहे आणि त्याचा आपल्याला त्रास नाही आणि आपला त्यांचा त्रास नाही. का तर कारण आपण त्याचं एक कंपाऊंड बनवलेलं आहे. त्यानंतर ह्या कंपाऊंडला आपण वाशी वापरलेले आहेत. आता तुम्ही काय करू शकता, शेतकरी जर हा वाशांचाही खर्च शून्य करायचा असेल तर ह्या कंपाऊंड आपले जे बांधाला जी झाडं असतात त्या झाडाला डायरेक्ट ही जाळी बांधली तरी चालते. त्यामुळे तुमचा खर्च पूर्ण शून्य होणार आहे. आयती जर मोठी मोठी झाडं आणली, सुबाबळ लावली, फास्ट वाढणारी झाडं लावली तर तुमचं कंपाऊंडचा सगळा खर्च कमी बजेटमध्ये होणार आहे. तुम्हाला त्यासाठी लोखंडच आणलं पाहिजे किंवा त्या मोठ्या मोठ्या जाड जाळ्या आणल्या पाहिजे अशी काही गरज नाही. आता दुसरी गोष्ट, ह्याच्यातून ह्याला आपण काय केलेलं आहे, इकडं बघा ते हिरवी नेट लावलेली आहे. तुम्हाला जर हिरवी नेटलाही पैसे नसेल घालवायचे तर तुम्ही जुन्या बाजारामध्ये ज्या साड्या भेटतात त्या साड्याही खालून बांधू शकता. त्याच्यामुळे जे बाहेरून जाणारे कुत्रं वगैरे कमीत कमी 3 फुटावरती तुम्हाला त्या साड्या बांधायच्या. ते 2 साड्या बांधल्या तर ते 4 फूट हाईट होती मस्तपैकी. त्यामुळे कुत्र्यांना आतमध्ये काय कोंबड्या आहेत का काय आणि कोंबड्यांना बाहेर काय ते कळत नाही. त्यामुळे कोंबड्या उडून बाहेर जात नाही आणि कुत्री आतमध्ये येत नाही. त्यानंतर त्या जाळीची हाईट कमीत कमी 7 फूट ठेवायची
आपण प्रत्येक जाळीची हाईट 7 फूट ठेवलेली, त्यामुळं माणसाला पण उडी मारून आतमध्ये येता येत नाही, कोंबड्यांनाही उडी मारून बाहेर जायची काही गरज पडत नाही, कोंबड्या आतमध्येच राहतात आणि आपलं बजेट पण शून्य होते. मग काय आलं सर, आता खूप लोक हा व्यवसाय सुरू करतात, गावरान कुक्कुटपालन सुरू करतात, पण काय होते त्यांना जे मार्केट आहे ते मार्केट शोधता येत नाही किंवा खाद्याचा खर्च जास्त आहे, मग त्यामुळे ते फार्म बंद पडलेत. मग त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? फार्म बंद पडायचं मेन कारण म्हणजे ना, शेतकरी जिथं पाहिजे तिथं खर्च करीत नाही आणि नको तिथं जास्त खर्च होतो. म्हणजे आता मी तुम्हाला 2-3 उदाहरणं दिली. कंपाऊंड आपण कमी बजेटमध्ये बनवलं, त्यानंतर तुम्हाला पोल्ट्री काय बांधायचीच गरज नाही. मी सुरुवात कोंबड्यांची जशी केली, ही समोर तुम्हाला झोपडी दिसतीये, ह्या झोपडीमध्ये मी सुरुवात केलेली. ही बांधावरची लाकडं तोडलेली आहेत, बांधावरची लाकडं तोडून त्याच्यावरती बांधावरचं गवत कापून टाकून ती झोपडी बनवली आणि खाली मुरुम चोपला आणि त्या मुरुमावरती त्या कोंबड्या ठेवल्या, त्याच्यावर तू सातरून डायरेक्ट कोंबड्या ठेवल्या. त्या कोंबड्या जमिनीवर बसत नाही, त्या कोंबड्यांना मी बांबूवरती बांधून त्याच्यावरती बसवल्या, त्यामुळे काय बाकीचा म्हणजे खर्च नाही आला. त्यानंतर सगळ्यात मोठा खर्च यक्ष प्रश्न म्हणलं तरी चालेल की खाद्याचा प्रश्न. आपण तुम्हाला मी आता सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवलंच की वेस्टेज आहे, परत बाकीच्या गोष्टी आहेत, ह्याच्याने आपण तो खाद्याचा प्रश्न सोडवला. वेस्टेजमध्ये कोंबड्यांना जे लागतं मेन काय लागतं, प्रोटीन लागतं, स्निग्ध लागतं, विटॅमिन्स लागतात. आता आपल्याकडे टमाटी आहेत, तुम्हाला तिथं टमाटे दिसतील, ते टमाट्यांमध्ये विटॅमिन्स भरपूर प्रमाणात आहे, सफरचंद आहे त्यामध्ये लोह आहे, त्यानंतर डाळी डुळी येतात आपल्याकडं, परत मात्रा आहे आपल्याकडं, मात्रामध्ये तर कार्बोहायड्रेट्स आहे, म्हणजे तांदूळ गहू ज्वारी याच्यात कार्बोहायड्रेट्स आहे. त्यानंतर डाळी असते, डाळीमध्ये प्रोटीन आहे. त्यानंतर माशांचं वेस्ट आहे, त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे. त्यानंतर माशांचं जे खवले आहे त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण आहे. त्यानंतर आपण जे अंड्या खुड कोंबड्या बसवतो त्यांची जी अंडी म्हणजे त्यांची जी पिल्लं निघतात, त्या पिल्लांची जी अंडी उरतात ते कवच आपण फेकून देत नाही. तुम्हाला आता ते मी लगेच व्हिडिओमध्ये दाखवतो, ते कवच सुद्धा कोंबड्यांनाच खायला वापरतो आपण, त्यामुळे कॅल्शियमची जी त्यांची कमतरता आहे ती कमी पूर्ण होती. मग अजून काय प्रश्न राहिला, तुम्हाला कोंबड्यांना जर सर्व प्रकारचा आहार म्हणजे सात्विक आहार म्हणजे त्यात जे जे घटक लागतात ते सगळे भेटल्यानंतर कोंबडी मारायचा प्रश्नच येत नाही. आणि जर एखाद्याला सुरू करायचं असेल सर, तर त्यांनी कशा पद्धतीने सुरू केला पाहिजे हा व्यवसाय? त्यांनी सुरुवातीला कमीत कमी 500 कोंबड्यांपासून सुरुवात केली पाहिजे, तर त्याला कुठंतरी 2 रुपये दिसतील. आणि मोठ्या कोंबड्याच घ्या, कारण अनुभव नसल्यामुळे बारीक पिल्लं काय तुम्हाला सांभाळता येणार नाही. आता ती बारीक पिल्लं आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना दिली तर ती मरण्याचं प्रमाण जास्त झालं, कारण त्यांच्याकडे अनुभव नाही ब्रूडिंगचा. मग आता आम्ही सुरुवात केलेली मोठे जवळजवळ 1 महिन्याचे पक्षी द्यायला सुरुवात केलेली की बाबा शेतकऱ्यांचा तोही त्रास कमी व्हावा. 2 रुपये आपणही जास्त घेतोय, पण शेतकऱ्यांना ते लहान पिल्लू लहान बाळागत सांभाळायचं, परत त्याला मोठं करायचं हा प्रश्न काहीच राहणार नाही. त्या पिल्लाला बाहेरचं खायची सवय आहे, त्याला शिकवायची गरज नाही, ते सगळं त्यात भागून जाते. तर मित्रांनो, आता आपण सरांच्या एका स्पेशली सेक्शनमध्ये आलो आहे, तो म्हणजे खुडूक ज्या कोंबड्या बसतात त्यांना इथे अंड्यावर बसवण्याचं म्हणजे अंडी उभारण्यासाठी बसवण्याचं काम केलं जाते. तर सर ह्याचं मॅनेजमेंट कसं चालतंय संपूर्ण? आपण काय करतो, सगळ्या कोंबड्या एकदम खुडूक बसवत नाही. सगळ्या का एका रूममध्ये जर सगळ्या कोंबड्या बसवल्या तर ते भांडणं होतात, म्हणून आपण असे छोट्या छोट्या रूम बनवलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये असे डबे ठेवलेले आहेत, ह्याच्यामध्ये आपण सगळ्या कोंबड्या खुडूक बसवतो. हे बघा तुम्ही, आता ह्या अशा पद्धतीने सगळ्या कोंबड्या खुडूक बसवतो. त्यानंतर आपल्याकडं अंड्याचं कलेक्शन जे आहे ते कमीत कमी आपल्याकडं रोजचं 400 धरलं तर आपल्याकडं अंड्यांचं कलेक्शन होते 12,000. आपण काय करतो, 15-15 दिवसांनी 2 बॅच बनवतो. पहिल्या 15मध्ये आपण 3,000 अंडी बसवतो आणि पुढच्या 15 ह्याच्यामध्ये परत 3,000 अंडी बसवतो. अशा प्रकारे आपण 6,000 अंडी खुडूक कोंबडीच्या खाली ठेवतो. आणि 15 दिवस का थांबायचे, रोजच्या रोज आपण ताजी अंडी कोंबडी खाली ठेवू शकतो, पण आपल्याला पिल्लं कशी पाहिजे नाही, सगळी पिल्लं एकाच दिवसाची एका वयाची पाहिजे नाही, म्हणजे ती पिल्लं मागं पुढं त्यांचं वय होणार नाही. त्याचा फायदा असा होतो की आपल्याला लसीकरण व्यवस्थित करता येतं आणि त्यांना खाद्याचं व्यवस्थापन, काही पिल्लांना कमी खाद्य लागतं, काही त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करता येतं. सगळी एकाच साईजची असल्यामुळं कस्टमर लोकांना एकाच दिवशी बोलून सौरभ तो तिकडं पुरवतो पिल्लं. म्हणजे ही पिल्लं डायरेक्ट तिकडे शिफ्ट केल्या जातात त्या फार्म? हां. आणि आता हे पिल्लांना तुम्ही म्हणसाल की दर महिन्यालाच कोंबडी कशी काय पिल्लं देईल, त्याचं एक वैशिष्ट्य आहे. आपण काय करतो, कोंबडीची आता हे बघा, ह्या अंडी आहेत, ह्या अंड्यांमध्ये आपण एक असा प्लॅस्टिकचा बॉल ठेवतो आणि ही एक कोंबडी म्हणजे आई आहे, ती आई आपलं शेवटचं बाळ निघत तोपर्यंत दम धरती. मग त्यानंतर काय करतो आपण, ज्यावेळेस ती कोंबडीने सगळी पिल्लं काढली आणि तो बॉल राहिला की आपण ती पिल्लं एक रात्रीच्या अंधारात काढून घेतो आणि तो बॉल तसाच ठेवून त्यात नवीन अंडी टाकतो. मग त्या कोंबडीला काय वाटतं की आपली पिल्लं काही निघाल्यात आणि ती कुत्र्यांनी मांजरांनी चोरून नेल्यात, आणि मग ती काय करते, त्या एका अंड्यासाठी
आणि त्या बाकीच्या अंड्यांसाठी ती तिथंच बसून राहते आणि पुन्हा 21 दिवस ती पुन्हा त्या अंड्यांना उभं सुरुवात करते आणि जोपर्यंत पिल्लं निघत नाही तोपर्यंत ती पुन्हा बसून राहते. पुन्हा 21 दिवस झाल्यानंतर पुन्हा आपण तीच ट्रिक वापरायची. अशा पद्धतीने आपण कमीत कमी आजपर्यंत मी जवळजवळ 12 महिने ही ट्रिक वापरून त्या कोंबडीला कंटिन्यू खुडूक ठेवून कंटिन्यू पिल्लं काढलेली आहेत. सर मग आपल्या इथं ही 21 दिवसानंतर जी पिल्लं काढली जातात ती पिल्लं काढल्यानंतर त्यांचं पुढचं नियोजन कसं असतं म्हणजे व्हॅक्सिनेशन वगैरे? हे बघा आता ही कोंबडी आहे, हे पिल्लं काढती. हिने पिल्लं काढली की तिला अंधारामध्ये काय करायची, तिला उचलायची, तिच्या खालची सगळी पिल्लं काढायची आणि तो जो बॉल आहे तो बॉल तसाच ठेवून त्याच्यात परत दुसरी अंडी भरायची. ही पिल्लं त्यानंतर काय करायचं, अंधारामध्येच ही सगळी पिल्लं उचलायची आणि आपल्याकडे काही अशा मी निवडक कोंबड्या ठेवलेल्या आहेत की ती कोणत्याही कोंबडीची पिल्लं घेतात. आता ह्या पिल्लांना जर आपण बल्ब खाली ठेवलं तर ती मारतात, म्हणजे त्यांचं मरायचं प्रमाण वाढतं. मग आपण काय करतो, त्यांना 2 दिवस जसं गाई आपल्या वासराला चिक पाजती तसं त्या पिल्लांना आईची खूप उभीची गरज असते. मग 2 दिवस आपण त्या कोंबड्यांच्या खाली आपण ती पिल्लं सोडतो. कंटिन्यू 2 दिवस ती कोंबडी पंखाखाली त्या पिल्लांना ऊब देते, खाऊ चारा देते. त्यानंतर पहिल्याच दिवशी आपण ज्यावेळेस पिल्लं उचलली सगळ्यात पहिलं आपण त्यांना लसीकरण करतो, मॅरेक्सची लस देतो. मॅरेक्सची लस दिल्यानंतर त्याच अंधारामध्ये आपण त्या कोंबड्यांखाली त्यांना त्या कोंबडीखाली ते बाकीची पिल्लं सोडून देतो. ती पिल्लं पण आता तुम्हाला दाखवतो कशी सोडायची. ती पलीकडे त्या कोंबड्या आहेत आपल्या सगळ्या. मग आपण त्या सेक्शनमध्ये जाऊ शकतो? हो हां चला. तर आपण काय केलं, आता तिथून ती पिल्लं रात्रीच्या अंधारातून काढली. ज्याप्रमाणे गाई आपल्या वासराला चिक पाजून प्रतिकार क्षमता वाढवती, आता या कोंबड्यांना काय चिक पाजता येणार नाही, दूध पाजता येणार नाही. मग त्यांना एक मायेची ऊब पाहिजे. मग त्या कोंबड्यांची पिल्लं आपण उचलली आणि त्यांना एक दुसरी आई, आपण जिला मावशी म्हणू शकतो, माय म्हणू पण मावशी जगो, त्याप्रमाणे आपण त्यांना एक दुसरी आई दिलेली आहे. ही आई काय करते, हिच्या खाली तुम्ही कोणची पिल्लं आणून सोडा, ही पिल्लांचा रागराग करत नाही, काय नाही. अशा आपल्या एक सगळ्या निवडक कोंबड्या आहेत. ही तुम्हाला पूर्ण लाईन दिसन आणि यांना असे आपण कप्पे केलेले सेपरेट, ह्याच्यामध्ये आपण ते पिल्लं ठेवतो. आता ही बघा, ही पिल्लं ठेवली की मग ही पिल्लं इथं 2 दिवस राहतात आणि 2 दिवसांनी आपण हिच्या खालून ती काढून ब्रुडरमध्ये त्यांना हळूहळू सवय लावतो. ब्रुडरमध्ये गेल्यानंतर आपण 7व्या दिवशी त्यांना लासोटा देतो. त्यानंतर परत 7व्या दिवसांनी 5व्या दिवशी लासोटा देतो आणि 7व्या दिवशी आपण गंभोरा देतो. तर सर आता खरंच तुम्ही एवढा चांगला व्यवसाय डेव्हलप करून महिन्याकाठी 2 ते 2.5 लाखांचा नफा कमवतात आहे आणि ते पण एकदम आउटसाईडला एकदम ड्राय एरियामध्ये. मग जी आपली खेडेगावाकडचे तरुण आहेत जे आज कुठेतरी 10-12 हजार रुपयावर नोकरी करतात आहेत, पण त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल किंवा जे बेरोजगार तरुण आहेत आपले त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? आपल्याला लोकांची गुलामगिरी करण्यापेक्षा कोणताही छोटा बिझनेस करून तुम्ही स्वतः मालक व्हा. आपला बिझनेसमध्ये आपण मालक असतो आणि दुसऱ्याच्या इथं हाताखाली काम करण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये तुम्ही काही काम करू शकता, ऑर्गॅनिक भाजीपाला करू शकता. पण आपला हात व्यवसाय एकदम बेस्टच आहे. म्हशी आहे, 4 म्हशी, जर तुम्ही 10 म्हशी सांभाळल्या तर 10 लाख रुपये तुमचे कुठंच गेले नाही. 10 पारड्या लहान सांभाळल्या. मग असे कोणतेही बिझनेस आहेत तुम्ही करू शकता. आणि पण हे बिझनेस करायच्या आधी पूर्ण एक नॉलेज घेऊन पूर्ण त्याचा अभ्यास करून मगच त्या बिझनेसमध्ये उतरा, म्हणजे तुम्हाला लॉस जायची भीती नाही आणि परत तुम्हाला नोकरीकडे वळण्याची भीती नाही. जर तुम्ही अभ्यास करून उतरले तर तुम्ही बिझनेसमध्ये 100% सक्सेस होणार.